नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 3 सभा युतीच्या उमेदवारांसाठी फडणवीसांच्या बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्ती नगर चौकात सभा होणार। रवींद्र चव्हाण आज भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची चव्हाण समजूत काढणार। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये आज चव्हाणांचा मेळावा। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार। पुण्यासाठी आम्ही काय केलं असं विचारणाऱ्यांनी आधी आरसा बघावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होता। शहरासाठी काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांसह मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांवर टीकास्त्र। महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळावा असं नाहीये। रवींद्र चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही देखील पाळत आहोत, अजितदादांचं प्रत्युत्तर। ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। कोरोना काळामध्ये मास्क घालून आम्ही घरी बसलो नाही, पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो, आमचा अजेंडा विकासाचा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बिनविरोध वॉर्डमध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का। मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपात जाणार। दुपारी 1 वाजता पक्षप्रवेश असल्याची सूत्रांची माहिती। अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी। हजारो भाविक हे पहाटेपासूनच दर्शन रांगेत उपस्थित। पश्चिम रेल्वे मार्गावरती कांदिवली ते बोरिवली 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। आज आणि उद्या 215 लोकल रद्द झाल्याची माहिती।